सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. पेपर क्रमांक 1 मधील जो 8वा युनिट आहे ICT युनिटमधील एक महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ई गव्हर्नन्स म्हणजे काय, ई गव्हर्नन्सचे महत्त्व काय आहे, ई गव्हर्नन्स कधी सुरू झाला, ई गव्हर्नन्सचा इम्पॅक्ट काय झालेले आहे आणि ई गव्हर्नन्स रिलेटेड प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते आपण बघूया. ई गव्हर्नन्सचा प्रकार किती आहे, डिजिटल इंडिया म्हणजे काय, पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया किती आहे, पिलर्स ऑफ ई गव्हर्नन्स किती आहे, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. कदाचित पेपर शक्यतो पुढं जात नाही असं मला वाटते, तरी बघूया. उद्या 11 वाजेपर्यंत विद्यापीठाकडून महत्त्वाचा परिपत्रक येणार आहे उद्या, कारण 28 तारखेला काहीतरी त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करून देणार आहेत विद्यापीठाकडून सेट एक्झामसाठी. बघू पुढं जाणार आहे का नाही, उद्या 11 वाजेपर्यंत तुम्हाला परफेक्ट कळेल. ओके. कारण विद्यापीठाच्या वेबसाईटवरनं बातमी आला तरच तो अधिकृत असेल. आता ICT आणि गव्हर्नन्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नन्स म्हणजे शासन. भारत सरकार कशा पद्धतीने त्यांचा जो शासन आहे इलेक्ट्रॉनिक म्हणजे ICTचा वापर करून सरकार कसं चालवता येतील, ICTचा वापर करून महाराष्ट्र शासन कसं चालवता येतील, ICTचा वापर करून भारत सरकार कसं चालवता येतील, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आहे ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. इलेक्ट्रॉनिकच्या माध्यम वापर करून सरकार चालवत असेल तर त्याला ई गव्हर्नन्स असे म्हणतात. सरकारची जे योजना आहे ते योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला पाहिजे. म्हणजे पेपरलेस काम आपल्याला व्हायला पाहिजे. आता त्याला एक एक्झाम्पल म्हणजे आता आपल्या प्रत्येक शाळेत बघा विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सरळ म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा माहितीपूर्ण आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आपण पाठवित आहोत. मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा माहिती आहे, आपण माहिती पाठवतो शासनाला विद्यार्थी संख्या किती आहे. आता प्रधानमंत्रीकडून प्रत्येक लोकांना दर महिना पैसा येतात बघा, 2-2 हजार रुपये, किंवा पीक विमा ते सरकारकडून पैसे मिळतात तुम्हाला. गव्हर्नमेंटची सर्व योजना, आता आपण आधार कार्ड काढतो, आधार कार्ड शासनांचा जो योजना आहे आधार कार्ड, महासेवा केंद्रापासून आधार केंद्रापासून आपण आपला आधार कार्ड डाउनलोड करून घेतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून सरकारचा योजना लोकांपर्यंत पोचवणे आणि लोकांचा माहिती सरकारपर्यंत पोचवणे हे इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून वापरत करत असेल, म्हणजे ICTचा वापर करून शासन चालवत असेल तर त्याला ई गव्हर्नन्स असे आपण म्हणतो. सर हे कथा सांगू नका, डायरेक्ट पेपरला काय येतं तेवढंच सांगा, बस झाला तुमचा. फक्त 12 दिवस राहिले पेपर. चला प्रश्न बघा काय विचारतात, मी एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट प्रश्न असा होता की द डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक, भारत देशामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक ऑफ डिपार्टमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट भारत सरकारने कधी स्थापना केलेले आहे. 1970. जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट भारत सरकारने स्थापन केल्यामुळं तिथून आपल्याला ई गव्हर्नन्सचा सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 1976ला लक्षात ठेवा, 1976ला NICचं स्थापन झालेलं आहे. NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर. ह्याचं स्थापन 1987ला कुठे, दिल्लीमध्ये झालेलं आहे. भारत देशातील सगळं ऑनलाईन माहिती इथं तुम्हाला मिळतील. आणि हे NIC या डिपार्टमेंटच्या खाली काम करीत आहेत. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटच्या खाली किंवा या जो सरकारचा यंत्रणा आहे किंवा डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या खाली NIC काम करीत आहे. देशातील सर्व माहिती, सरकारचं सर्व माहिती ऑनलाईन थ्रू लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचं सगळं शासनपर्यंत पोहोचवण्याची कामं हे NIC करीत आहे. मग ह्याचा उद्देश काय आहे NICचा? टू प्रोव्हाइड टेक्नॉलॉजी ड्रायव्हन सोल्युशन्स टू सेंटर आणि स्टेट. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दोघांनाही टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळं प्रॉब्लेम सोल्युशन करून देणे. केंद्र सरकारला मदत करणे आणि राज्य सरकारला मदत करणे. कशाच्या थ्रू? टेक्नॉलॉजीच्या थ्रू. टू प्रोव्हाइड टेक्नॉलॉजीचा सहाय्य करून केंद्र सरकारने आणि राज्य सरकार चालवण्यासाठी मदत करणे ही NICचा उद्देश आहे. तर NEGP ह्याचा फुल फॉर्म नॅशनल गव्हर्नन्स प्लॅन. आता DIT ह्याचा फुल फॉर्म डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हन्स. हे फक्त नाव लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे पेपरला विचारलेले प्रश्न. NIC नेट 1987ला स्थापन झालेलं आहे. काय NIC म्हणजे? N म्हणजे नॅशनल, I म्हणजे इन्फॉर्मेशन अँड C म्हणजे कम्युनिकेशन. नॅशनल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन नेटवर्क. ह्या जो संस्था आहे ह्याच्या थ्रू शासन, केंद्र शासन आणि राज्य शासनांचा माहिती आपल्याला इथं मिळतो. NIC नॅशनल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन नेटवर्क. तर गव्हर्नन्ससाठी 4 पिलर्स आहे, 4 स्तंभ आहे. हे परीक्षेला विचारलेले होते बघा नेट एक्झाममध्ये. गव्हर्नन्सला किती स्तंभे आहेत? 4 स्तंभ. पहिला स्तंभ आहे पीपल म्हणजे सिटिजन म्हणजे आपण सर्व लोक. दुसरा आहे प्रोसेस, प्रक्रिया. आणि तिसरा आहे टेक्नॉलॉजी. आणि चौथा आहे रिसोर्स म्हणजे आपण काय म्हणतो संसाधन, जे साधन संपत्ती किंवा त्याला रिसोर्स. हे 4चं नावं लक्षात ठेवा. लोक असेल तरच टेक्नॉलॉजीचा वापर होतो आणि लोक आहे आणि ते प्रोसेसमध्ये असायला पाहिजे. प्रक्रिया, शासनांचा माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रोसेस असतो, पद्धत आहे. आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक प्रोसेसच्या माध्यमाने आपण पाठवतो. काय पाठवतो? अंदर रिसोर्स, माहिती, ज्ञान, संपत्ती किंवा नॉलेज किंवा रिसोर्स, मटेरियल. हे 4 लक्षात ठेवा. आता ॲट प्रेझेंट MPचा फुल फॉर्म काय आहे? मिशन मोड प्रोजेक्ट. हे लक्षात ठेवा, मिशन मोड प्रोजेक्ट. ह्या मिशन मोड प्रोजेक्टमध्ये एकूण मिशन किती आहे? आता सध्या 31 आहे. हाऊ मेनी मिशन्स आर देअर इन MMP? 31 आहे. पूर्वी किती होता? पूर्वी 27 होते 2006 रोजी. आता 2011ला त्याच्यामध्ये 4 ॲड करून 31 केलेले आहे. आता इथं मी काही फुल फॉर्म लिहिलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं फुल फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. SDC. म्हणजे स्टेट डाटा सेंटर. स्टेटमधलं प्रत्येक डाटा ह्या सेंटरमध्ये तुम्हाला मिळून जातील. किती तालुका आहे, किती गाव आहे, किती ग्रामपंचायत आहे, किती शाळा आहे, किती विद्यार्थी संख्या आहे, किती शिक्षक आहेत, किती शेतकरी आहेत, किती डॅम आहे, किती नद्या आहेत, किती झाडं आहेत, कसं झाडं आहेत, म्हणजे झाडाचे प्रमाणे किती आहेत, पुरुष किती आहे, स्त्री किती आहे, मोठं किती आहे, लहान किती आहे, गेलेलं किती आहे, आलेलं किती आहे, आलेलं माहीत नाही, गेलेलं, हे सगळं हे स्टेट डाटामध्ये असतो. CSC कॉमन सर्व्हिस सेंटर. CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर. आता सेवा केंद्र, तिथं आपण 7/12 काढतो, तलाठी आपण उत्पन्न दाखला काढतो किंवा तहसीलदारकडून काय काढतो की ते सगळं तिथं मिळतात बघा. कॉमन सर्व्हिस सेंटर हे लक्षात ठेवा. NSDG त्याचा फुल फॉर्म नॅशनल सर्व्हिसेस डिलिव्हरी गेटवे. हे पेपरला विचारलेली प्रश्न. त्याचा फुल फॉर्म नॅशनल सर्व्हिस
नॅशनल सर्व्हिसेस डिलिव्हरी गेटवे, स्टेट सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे, हे तेलंगणामध्ये विचारलेले प्रश्न. MSDG, एम म्हणजे मोबाईल सर्व्हिसेस डिलिव्हरी गेटवे. इवन आता मोबाईल थ्रू आपण शासनांच्या योजना लोकांपर्यंत आपण पोहोचवतो. किती वेळा आता फॉर एक्झाम्पल आपण हे काय करतो, OTP येतात का नाही तुम्हाला, तुम्ही सेटचा फॉर्म भरलात, फॉर्म भरल्यानंतर मग तुमचा ईमेलला आणि तुमचा मोबाईल नंबरला OTP येतात बघा. म्हणजे शासनाकडून, शासन म्हणजे युनिव्हर्सिटी, शासनाकडून आता आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुमचा मोबाईलला OTP येतो, मग डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून तुम्हाला OTP येतो. ह्याचा अर्थ मोबाईल सर्व्हिस आहे, मोबाईल सर्व्हिस डिलिव्हरी. त्याच्यानंतर डिजिटल इंडिया हा प्रोग्राम 1 जुलै 2015 रोजी सुरुवात झालेले, हे पूर्ण लक्षात ठेवा. आता एकूण डिजिटल इंडियामध्ये किती पिलर्स आहे, किती स्तंभ आहे? 9 स्तंभ आहे. 9 स्तंभ आहे, 9 पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया. पहिलं कोणतं आहे? ब्रॉडबँड. प्रत्येक गावाला ब्रॉडबँडची व्यवस्था करून दिला पाहिजे, हे शासनाचा उद्देश आहे. ब्रॉडबँड म्हणजे इंटरनेट कनेक्शन प्रत्येक लोकांना मिळालं पाहिजे. पब्लिक इंटरनेट, सार्वजनिक लोकांना इंटरनेटची व्यवस्था पुरवून देणे डिजिटल इंडियाचा दुसरा स्तंभ आहे. तिसरा इन्फॉर्मेशन, प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजनांचा माहिती पोचवायचं. अर्ली हार्वेस्ट, जेवढं लवकरात लवकर त्यांना आपण पोचून त्याच्यातून जो फायदा लोकांना करून द्यायचा आहे आपण करू शकतो. युनिव्हर्सल ॲक्सेस, संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. IT फॉर जॉब, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टडी करून त्याचा वापर करून आपण जॉब केला पाहिजे. क्रांती म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रांती, प्रत्येक काम आपण इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून केला पाहिजे. आणि 8वा आहे गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. हां बरी म्हणजे रोज हो जरा. इलेक्ट्रॉनिक. 9वा आहे इलेक्ट्रॉनिक. अशा पद्धतीनं हे 9 पिलर्स आहे. कृपया हाऊ मेनी पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया म्हणून प्रश्न विचारतात. 9 पिलर्स. ओके. आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट्स आहे टाईप्स ऑफ गव्हर्नन्स. गव्हर्नन्समध्ये किती प्रकार आहेत तर 4 कोणकोणते बघा. गव्हर्नमेंट टू G2C. G म्हणजे गव्हर्नमेंट टू C म्हणजे सिटिजन म्हणजे लोक. शासनापासून लोकांपर्यंत पोचण्यासाठी गव्हर्नन्सचं काम करीत असतात. सिटिजन म्हणजे आपण सर्वसामान्य लोक. आधार कार्ड, सर्वसामान्य लोकांची आधार कार्ड, रेशन कार्ड. गव्हर्नमेंट टू सिटिजन हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा देणे, हे एक प्रकारची गव्हर्नन्स. दुसरं आहे गव्हर्नमेंट टू G2B म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस. देश चालवत असताना देशात अनेक उद्योगधंदे स्थापन झालेले असतात. त्या उद्योगधंद्यांना शासनाकडून नियम पाठवण्यासाठी, उद्योगधंद्याकडून शासनाला माहिती पुरवण्यासाठी हे काम करीत असतात. गव्हर्नमेंट टू बिझनेस. आणि तिसरं आहे गव्हर्नमेंट टू म्हणजे एम्प्लॉई. आता भारत सरकारचा एम्प्लॉई, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहे, आता रेल्वेमध्ये जे TC असतात, रेल्वेचा जो अधिकारी आहेत, ते सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटमधलं एम्प्लॉई आहे. गव्हर्नमेंटकडनं सगळं माहिती त्या एम्प्लॉईला देतात आणि एम्प्लॉईची सर्व माहिती केंद्र सरकारला असतात. इवन आपण ॲज अ टीचर, मग टीचर म्हणून आपलं संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाला आहे. आपण कधी नोकरी लागलो, कोणत्या दिवशी लागलो, आपल्याला किती पगार आहे, आपण कधी रिटायरमेंट होणार आहे, आपलं सॅलरी काय, आपलं पूर्ण चरित्र शासनापर्यंत आहे. किंवा शासनाकडून आपल्याला एम्प्लॉईला काही नियम येतात. आता उद्यापासून आपल्याला लोकसभेची ट्रेनिंग आहे, आपल्याला ते ट्रेनिंग करावं लागणार. शासनाकडून एम्प्लॉईला इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून काम लावतात. आता परवा मराठा आरक्षणाच्या संबंधित आपण सर्वे केलो. एम्प्लॉई, शासनाचा आपण एम्प्लॉई आहोत. आपलं माहिती शासन किंवा आम्ही शासनाला माहिती पुरवतो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. परवा मोबाईल थ्रू आपण पूर्ण कुणबी मराठांचा आपण सर्वे केलेले आहोत. एम्प्लॉई, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. ओके. आणि त्यानंतर 4था आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट.
एका गव्हर्नमेंटचं माहिती दुसऱ्या गव्हर्नमेंटला देणे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची माहिती गोवाला देणे आणि गोवा गव्हर्नमेंटची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घेणे, किंवा कर्नाटक गव्हर्नमेंटची माहिती महाराष्ट्राला द्यायचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची माहिती कर्नाटकला. आता बेळगाव हा कर्नाटकचा भाग आहे, मग ते महाराष्ट्राला द्या म्हणून महाराष्ट्रीयन फाईट करतात. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त कन्नड लोक आहे म्हणून कर्नाटकचे लोक काय म्हणतात, सोलापूर आम्हाला द्या म्हणून. सर खरं सांगा तुम्ही कुठं जाणार आहे? आम्ही दोन्ही पाय इकडं, एक इकडं. कारण आई कर्नाटकचे, वडील महाराष्ट्राचे. आम्ही हायब्रिड, आम्ही इंडियन, आम्ही भारतीय आहो. चांगला आहे तुम्ही. गव्हर्नमेंटचं माहिती दुसऱ्या गव्हर्नमेंटला देणे, हे दोन गव्हर्नमेंटमध्ये माहितींचा देवाणघेवाण करायचं कामं हे ई गव्हर्नन्स करीत असतात. लक्षात आलं? हे 4 आहे. आणि ई गव्हर्नन्स आपल्या देशात कधी सुरू झालेले? 2006 रोजी ई गव्हर्नन्स सुरू झालेले आहे. आणि ई गव्हर्नन्स हे लक्षात ठेवा बरं का, 2006 रोजी ई गव्हर्नन्स स्टार्ट झालेले आहेत आपल्या देशात. त्याचं स्लोगन काय आहे? गुड गव्हर्नन्स थ्रू ई गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स, चांगलं शासन, थ्रू ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स माध्यमातून उत्तम शासन देणे, हे त्याचा उद्देश आहे. कशाचा? ई गव्हर्नन्सचा. आणि सध्या ई गव्हर्नन्स म्हणून आपल्या देशात कोणतं राज्य प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, किंवा पहिला कुठलं राज्य संपूर्ण ई गव्हर्नन्स झालेले आहेत? हे पेपरला परवा प्रश्न विचारला होता केरळ सेट एक्झाममध्ये. मी जाऊन पेपर देऊन आलो, पास पण झालो. आणि उत्तर हे प्रश्न तिथं विचारले होते. आणि त्यांचंच राज्य ई गव्हर्नन्समध्ये 100% ई गव्हर्नन्स म्हणून कोणत्या राज्याला भारत सरकारने आता मान्यता दिलेली आहे? केरळ राज्याला. केरळ राज्य हा भारत देशातील पहिलं ई गव्हर्नन्स राज्य आहे. म्हणजे संपूर्ण कामं तिथं पेपरलेस होतात. सगळं कामं ऑनलाईन. काही कामं सुद्धा ओन्ली ऑनलाईन थ्रू सर्व कामं केरळ राज्यात होतात. आणि आपला भारत देशात पहिला कोणता म्हणजे ई गव्हर्नन्सचा जिल्हा कोणता आहे? ई गव्हर्नन्सचा जिल्हा जसं भंडारा जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, औरंगाबाद, पालघर, तिकडं रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा. सांगली साताराला जाणारी बस. हे जेवढं जिल्हा आहेत बघा, संपूर्ण देशात ई गव्हर्नन्स जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान्यता दिलेली आहे? पहिला कोणता जिल्हा आहे की ते ई गव्हर्नन्स जिल्हा म्हणून नाव रूपास आलेले आहे? मल्लपुरम म्हणून एक जिल्हा आहे केरळ राज्यात. ते ई गव्हर्नन्स डिस्ट्रिक्ट आहे. पहिलं राज्य कोणतं? ई गव्हर्नन्स राज्य केरळ राज्य. महत्त्वाचं माहिती दिलेल्या आहेत. कृपया बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉईंट्स आपण नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.